मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळलाय। एलबीएस मेट्रोचा स्लॅब वाहनांवर कोसळलेला आहे। हा स्लॅब कोसळल्यामुळे काही जण जखमी झालेले आहेत अशी माहिती आहे। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ ही घटना घडलेली आहे। स्लॅब कोसळल्यामुळे काही जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते आहे। मुलुंडमध्ये ही घटना घडलेली आहे। मेट्रोचा स्लॅब कोसळलेला आहे। एलबीएस मेट्रोचा हा स्लॅब थेट वाहनांवर कोसळला, त्यामुळे काही जण या घटनेमध्ये जखमी झाल्याचं देखील आपण पाहतोय। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या अगदी जवळ ही घटना घडलेली आहे। मुलुंडमध्ये मेट्रोचा हा स्लॅब कोसळल्याचं आपण पाहतो। एलबीएस मेट्रोचा स्लॅब वाहनांवर कोसळलेला आहे, त्यामुळे काही जण यात जखमी झालेले आहेत। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। अमोल, काय नेमकं घडलेलं आहे? किती जण यात जखमी झालेत? सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच मुलुंडच्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ ही घटना घडलेली आहे। ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका मार्गिकेवर हा मेट्रोचा स्लॅब आहे तो अचानक कोसळला। या स्लॅब खाली एक रिक्षा आणि एक स्विफ्ट कार अडकली असल्याची माहिती समोर येते, ज्यामध्ये जो रिक्षा चालक आहे त्याची जी परिस्थिती आहे ती गंभीर असल्याचं समजलं जात आहे। या सर्व जखमींना आहे ते आता जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे एलबीएस मार्गावरील जी वाहतूक आहे ती प्रभावित झालेली आहे। अचानक ही स्लॅबचा जो भाग आहे तो सकाळीच ज्या वेळेला वाहतूक या रस्त्यावरून सुरू होती त्यावेळेला पडलेला आहे। त्यामुळे आता नेमका हा स्लॅब कसा कोसळला आहे आणि या संदर्भात आधी देखील मेट्रोच्या स्लॅबचा जो काही भाग आहे तो कमकुवत असल्याच्या माहिती आहे त्या समोर येत होत्या आणि आता ही घटना घडलेली आहे। त्यामुळे नेमकं आता हे प्रकरण कशामुळे घडलेलं आहे, नेमकी यात कोणाची चुकी आहे हे काही वेळा स्पष्ट होईल। सध्या तरी या ठिकाणी जे या स्लॅब खाली जे अडकलेली नागरिक आहेत, स्विफ्ट कार आहे किंवा रिक्षा आहे, यांच्यामधले जे नागरिक आहेत त्यांना बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात आहे ते दाखल केलं जात आहे। त्यांच्या प्रकृती संदर्भात काही माहिती मिळतेय का? कारण अनेक जण यामध्ये गंभीर जखमी झाल्याचं आपल्याला दिसतंय। मेट्रो प्रशासनाकडनं या संदर्भात काही उत्तर आलंय? सध्या तरी मेट्रो प्रशासनाकडून कुठलंही उत्तर आलेलं नाहीये, परंतु जी घटना पाहिली सगळ्यात पुढे जी रिक्षा होती त्या रिक्षामधला जो रिक्षा चालक आहे तो गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या कळते आहे आणि या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। किती लोक जखमी झाले त्या संदर्भात देखील काही माहिती अमोल समोर येते का? कारण जी दृश्य आपण पाहतोय अत्यंत भयानक असा हा अपघात म्हणावा लागेल, दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। 2 ते 3 वाहनं त्याच्यामध्ये दबली आहेत असं समजतंय। नक्कीच मेट्रोचा हा जो संपूर्ण पिलर आहे तो मुख्य रोडवर आहे। एलबीएस मार्ग जो वर्दळीचा रस्ता आहे ठाण्याला जोडणारा, त्या ठिकाणी नेहमी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते आणि अशा परिस्थितीत ज्यावेळी हा स्लॅब कोसळला सुदैवाने या ठिकाणी मोठी वाहनांची वर्दळ त्यावेळी नव्हती। त्यामुळे या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणात जी जीवितहानी असते ती झालेली नाही आहे, परंतु 2 ते 3 जण या ठिकाणी या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झाल्याची माहिती सध्या तरी मिळते, ज्याच्यामध्ये रिक्षा चालक आहे तो गंभीर जखमी झालेला आहे। निश्चितच त्यांना आता रुग्णालयामध्ये देखील दाखल केलं जात आहे। धन्यवाद अमोल या सविस्तर माहितीसाठी।